दिसतात, पण जे मोठमोठे ड्रास्टिक बदल, मूलभूत बदल असे काही फार झालेले नाहीत. विशेषतः नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तर असं दिसतं की नरेंद्र मोदींनी तर खूपच पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली दिसते आपल्याला. इंडिया फर्स्ट ही त्यांची पॉलिसी आहे आणि नरेंद्र मोदींनी जे वेगवेगळी धोरणं आखली सत्तेत आल्यापासून, त्यात प्रामुख्यत्वे करून डिजिटायझेशन, ॲक्टिस्ट पॉलिसीला भर देणे, अशा अनेक गोष्टी केलेल्या आपल्याला दिसतात. आणि 14 साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हापासून तर खूप मोठमोठे पॉझिटिव्ह असे बदल आपल्याला दिसतात. तर आज आपण यातल्या एक एक सत्तेविषयी, महासत्तेविषयी बघूयात. अमेरिका, रशिया आणि चीन या 3 महासत्तांविषयी आपण बघणार आहोत. आता आता एक बघू आपण भारताचे अमेरिका धोरण. यातलं इनिशियल फेज म्हणजे प्रारंभिक वर्षे ही, याच्याविषयी आपल्याला थोडासा अंदाज घ्यायला लागेल. म्हणजे शीतयुद्ध काळातील संबंध 1947 ते 1991 या काळातले संबंधांचा आपण अभ्यास केला पाहिजे. काही काळ संबंध ठीक होते कारण भारताला अमेरिकेने अनेक प्रकारे मदत केलेली आहे. जॉन एफ केनेडी, लिंडन जॉन्सन यांच्या काळात त्यांनी तारापूर अणुप्रकल्पाला मदत केलेली आपल्याला आढळते. म्हणजे अमेरिकेने सुरुवातीच्या काळामध्ये भारताला खूप खूप मदत केलेली आपल्याला दिसते. विशेषतः भारत जेव्हा नव्याने स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताने लोकशाही धोरण स्वीकारले आणि अमेरिका आणि भारत हे लोकशाही विचार प्रणाली स्वीकारणारे मोठे मोठे देश आहेत आणि अशा अर्थाने अमेरिकेला भारताशी जवळीक होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात ती झाली की नाही हे आपण नंतर पाहणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेने भारताला लोकशाही अ, अ, अशा अनेक कारणांमुळे पाठिंबा केलेला आहे. शिवाय अमेरिकेला त्याच्या भांडवलशाही गटाला पाठिंबा मिळवायचा होता, अशा अर्थाने पण भारताला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. 1966-67 मध्ये भारतामध्ये दुष्काळ पडला, अन्नधान्याची टंचाई झाली. या काळातही अमेरिकेने मदत केलेली आहे. पण पुढे काय झालं की काही कारणाने भारत अमेरिका संबंध नकारात्मक झाले. ती कारणे अशी की भारताचे अलिप्तताचे धोरण की जे अमेरिकेला फारसं पटलं नाही. म्हणजे आपण मागे असं बघितलेलं आहोत की शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, कारण कोणत्याही एका गटामध्ये सामील होणं आपल्याला परवडणारं नव्हतं. म्हणून आपण पूर्णपणे तटस्थ राहणे, अलिप्त धोरणाकडे असं केलंय आणि की जे अमेरिकेशी संबंध थोडेसे बिघडवायला कारणीभूत झाले. समाजवादाच्या प्रभावाखाली भारताने पंचवार्षिक धोरण आखले. इथं सुद्धा सरळ सरळ कळतं की भारत हा समाजवादाच्या प्रभावाखाली आहे आणि रशियाचा प्रभाव पडूनच भारताने 5 इयर्स प्लॅन ऍक्सेप्ट केले. मग प्रत्येक प्लॅनमध्ये, प्रत्येक योजनेमध्ये एक एक सेक्टरला महत्व दिलेलं आपल्याला आढळतं. याच्यापेक्षा अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे 1949 मध्ये जेव्हा चीनने स्वतःच रिपब्लिक स्थापन केलं, रिपब्लिक चायना, त्याच्यानंतर त्यांनी साम्यवादी चायना चीन स्थापन केला. त्याच्यामध्ये 1949 मध्ये समाजवादी चीनला भारताने मान्यता दिली. म्हणजे समाजवादी चीनला मान्यता देणारा भारत हा पहिला देश आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, PRC म्हणतात. ओके. याशिवाय महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानशी अमेरिकेशी जवळीक. हे पण कारण आहे की आपले संबंध नकारात्मक का झाले. अमेरिकेची काश्मीरबाबत भूमिका, अमेरिकेने काश्मीरबाबत कधी योग्य अशी भूमिका घेतली नाही, तटस्थ भूमिका घेतली नाही आणि थोडी तप्ती भूमिका घेतली. आपल्याला जी अपेक्षा होती की
युनायटेड नेशन्समध्ये अमेरिका हा परमनंट मेंबर आहे सुरक्षा समितीचा. तर काश्मीरविषयी कुठेतरी तटस्थ भूमिका घेईल, पण त्यांनी पोटचेपी भूमिका घेतली. शिवाय त्या स्वरूपामध्ये पाकिस्तानची मदत त्यांनी सुरू केली. पाकिस्तानची आणि अमेरिकेची जवळीक झाली. अशा अनेक कारणे त्याच्यामध्ये. या व्यतिरिक्त भारताची रशियाशी जवळीक झाली आणि रशियाशी 1971चा मैत्री करार हा तर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये वितुष्ट आणण्याला एक मोठी घटना आपल्याला झालेली दिसते. भारताचा या व्यतिरिक्त NPT, CTBT अशा करारांवरती सहीला नकार दिलेला दिसतो. कारण NPT, CTBT हे जे करार होते हे संपूर्णपणे जे अण्वस्त्रधारी देश आहेत त्यांच्याविषयी काहीच म्हणत नाहीत. त्यांची शस्त्रास्त्र कमी करण्यावरती काही त्याविषयी बोलत नाही. पण ज्यांच्याकडे शस्त्र नाहीयेत त्यांनी शस्त्रास्त्र पुरवठा शस्त्रास्त्र निर्मिती करू नये, कुठेतरी थांबवावी, अशा प्रकारे हे करार होते. याला सही करायला भारताने नकार दिला या करारांवरती. कारण मग त्याच्यामुळं ज्या देशांकडे शस्त्रास्त्र नाहीत, अण्वस्त्र नाहीयेत, ती पूर्णपणे अण्वस्त्रधारी देशांच्या वर्चस्वाखाली येतील, अशा अर्थाने भारताने हा सही नाकारलेली आहे. हे सुद्धा कारण आहे भारत अमेरिका वितुष्ट येण्याचं. 1974 मध्ये भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी केली पोखरण येथे, फर्स्ट न्यूक्लिअर टेस्ट. आपली भूमिका अशी होती की नो फर्स्ट यूज, पण तरीही ती अमेरिकेला पटलेली नाही. अजून एक महत्वाचं कारण असं की 1979 साली रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपावर भारताने मौन राखले. वास्तविक रशियाने अफगाणिस्तानच्या देशामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर सर्व राष्ट्रांनी टीकेची झोड उठवली आणि रशियाला एक फाईट किंवा रशियाला काउंटर करण्यासाठी अमेरिकेने पण अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य घुसवायला सुरुवात केली. पण इथे आपण कुणाच्याही एकाच्या बाजूने बोलणे किंवा कुणावर तरी टीका करणं हे आपल्यासाठी धोकादायक होतं, म्हणून आपण मौन पाळलं आणि त्याच्यावरती कुठलीही कॉमेंट टाळली. याचा परिणाम असा झाला की अमेरिकेने याचा अर्थ असा लावला की भारताला एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यावरती अतिक्रमण होत आहे तरीही काही वाटत नाही, मग हा लोकशाही देश कसला. याशिवाय अमेरिकेने पाकिस्तानला केलेल्या शस्त्रास्त्र पुरवठ्यावर भारताने केलेली टीका म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला जी शस्त्रास्त्र पुरवठा केला, भारताने टीका केली त्याच्यावरती सुद्धा, त्यामुळे सुद्धा अमेरिका थोडीशी आपल्याबाबत साशंक झाली. या व्यतिरिक्त हिंदी महासागरातील दिएगो गार्शिया बेटावरून सुद्धा मतभेद झालेले आहेत. म्हणजे हिंदी महासागर हा भारताला जवळ आहे, तिथं दिएगो गार्शिया बेट आहे. आता याच्यामधलं राजकारण असं की दिएगो गार्शिया बेटावरती या सगळ्या सत्ता आपलं वर्चस्व राखायला बघतात आणि भारताचं म्हणणं असं आहे की दिएगो गार्शिया हे शांतता क्षेत्र राहिलं पाहिजे. हिंदी महासागर हाच मुळी शांतता क्षेत्र राहायला पाहिजे आणि दिएगो गार्शिया कुणाच्या मालकीचा किंवा कुणाच्या अधिपत्याखाली जाणं हे परवडणारं नव्हतं आणि याच्यावरूनही भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा प्रकारे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वैमनस्य येणं किंवा ते थोडे परस्परांपासून लांब जाणे याच्याबद्दल आपल्याला वेगवेगळी कारणं आपल्याला आढळतात. 1971 नंतरचे संबंध, मग 1971 नंतर हे संबंध कसे बदलले.
ते बघायला पाहिजे. म्हणजे आधीचा जो काळ होता तो सगळा शीतयुद्ध काळामधला काळ होता. पण 90च्या सुमारास शीतयुद्ध संपलेलं आहे. कारण रशियामध्ये कम्युनिझमची पडझड झाली आणि त्याच सुमारास जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं. म्हणजे आपण मागे LPG पॉलिसी विषयी खूप बोललेलो आहोत. उदारमतवादी, खाजगीकरणाला महत्त्व देणारं आणि जागतिकीकरणाला महत्त्व देणारं असं आर्थिक विचारांचं वारं त्यावेळेला वाहत होतं. मग या सुमारास भारतामध्ये नरसिंहराव सत्तेत होते. दोन्ही देशांनी संयुक्त नाविक संचालन केले. 1994 मध्ये नरसिंहराव यांची अमेरिकेला भेट झाली. अमेरिकेने आणि भारताने त्यावेळेला MOU केला, म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग असा केला. परंतु 1995 मध्ये अमेरिकेने F-16 विमाने पाकिस्तानला पुरवल्यामुळे भारत अमेरिका संबंध पुन्हा बिघडले. म्हणजे F-16 ही लढाऊ विमान होती आणि मग अमेरिकेने F-16 विमानं पाकिस्तानला का पुरवली हे अगदी लॉजिकल आहे की पाकिस्तान कळत न कळत भारतावरती हल्ल्याची तयारी करतोय. लक्षात घ्या इथं तुम्ही. मग भारत अमेरिका संबंध त्याच्यामुळं बिघडले. 1965 मध्येही पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला होता, पण तिथे आपण तो हल्ला परतवून लावलो आणि काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो. या हल्ल्याच्या सुमारास 1950 साली सुद्धा पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. भारताचा काही भूभाग पाकिस्ताननी मिळवलेला आणि त्याविषयी अमेरिका काहीच बोलत नाही. हा प्रश्न आपण अगदी युनायटेड नेशन्स पर्यंत नेलेला आहे. तिथेही अमेरिका फारसं भारताच्या बाजूने बोलण्याची भूमिका घेतली नाही. पाकिस्तानच्या विरोधात फारसं काही बोलत नाहीये. या सगळ्याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानला अमेरिका कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर देत आहे आणि भारताला थोडंसं ते त्रासदायक आहे. यानंतर आपल्याला असं दिसतं की 1984 मध्ये सुद्धा MOU साईन केला गेला. तो सगळा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या संदर्भात होता, म्हणजे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी अशा संदर्भात होता. पण यामुळं काय फायदा झाला आपला की आपल्याला महासंगणक मिळाले, सुपर कॉम्प्युटर्स मिळाले. 1998 मध्ये भारताने दुसरी अणुचाचणी घेतली. त्यावरही अमेरिकेने टीका केली. म्हणजे भारताने घेतलेल्या अणुचाचण्यांना अमेरिकेने कधीच पाठिंबा दिला नाही, तर टीका केली प्रत्येक वेळेला. 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं पाकिस्तान आणि भारत यामध्ये. इथे सुद्धा अमेरिकेने भारताला कधी व्यवस्थित सहानुभूती दिली आहे किंवा काही असं नाही. परिणाम या सगळ्याचा असं झाला की भारत आणि अमेरिका संबंध हे तणावात्मक होत गेलेले आपल्याला दिसतात. मग या दोन देशांचे न्यूक्लिअर संबंध कसे आहेत, आण्विक संबंध कसे आहेत? 1905 मध्ये न्यूक्लिअर संबंध आपण बघूयात, आण्विक संबंध. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक आण्विक करार झाला की बाबा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या विषयी. 1966 मध्ये US इंडिया पीसफुल ऑटोमॅटिक कोऑपरेशन ऍक्ट असा एक कायदा झाला. त्या आधारे भारत अमेरिकेकडून आण्विक कच्चे भांडवल घेऊ शकतो. तर त्या कायद्यामुळे तो फायदा झाला आणि मग काही रॉ मटेरियल घेता येतं आपल्याला. NSG म्हणजे न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप नुसार रशिया आणि फ्रान्सने पण स्वतंत्र करार भारताबरोबर केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये असणारे आण्विक करार, आण्विक संबंध हे आपल्याला असे वाढत गेलेले दिसतात. याशिवाय अजून एक मुद्दा म्हणजे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेचा निर्णय. भारताला उदयोन्मुख सत्ता म्हणून मान्यता मिळाली.
म्हणजे इमर्जिंग पॉवर म्हणून मान्यता मिळाली. यूएसचा भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळण्यासाठीचा पाठिंबा आपल्याला दिलेला दिसतो. बराक ओबामा काळात भारताला पाठिंबा खूप मिळाला, कारण बराक ओबामा हे बेसिकली समतावादी दृष्टिकोनाचे होते आणि डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात होते. पण त्या काळात आपल्याला बरंचसं अमेरिका सपोर्टिव्ह राहिलेली आहे असं दिसतं. 1998 मध्ये भारताने 5 भूमिगत अणुचाचण्या घेतल्या आणि मग गंमत अशी आहे की या अणुचाचण्यांवरती सुद्धा अमेरिकेने टीका केलेली आपल्याला आढळते. आर्थिक सहकार्य 2000 नंतर तर आर्थिक संबंध अधिक सुधारलेले दिसतात. म्हणजे मोदींची भेट, अमेरिकेला मोदी जाऊन भेटले, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI या सगळ्या महत्वाच्या गोष्टी घडल्या. म्हणजे अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केल्यामुळं आपल्याला काही भांडवल वापरायला मिळालं, हे त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी काळ, नरेंद्र मोदींच्या काळात त्यांनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे मोदींनी वैयक्तिक संबंध सुधारण्यावरती भर दिलेला आपल्याला आढळतो. म्हणजे मोदींनी काही वेळेला ऑफिशियल लेवलला संबंध वाढवता येत नाहीत, तर वैयक्तिक पातळीवरती सुधारता येतील असा भर दिलेला आढळतो. या व्यतिरिक्त अमेरिकेमध्ये जे राज्यकर्ते येतात, जे अध्यक्ष येतात, राष्ट्रपती, त्यांच्यावरही कधी कधी आपले संबंध आढळत असतात. म्हणजे ट्रम्प प्रशासन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ट्रम्प हा अमेरिकन राष्ट्रपती हा थोडा सतत धोरणं बदलणारा असा राष्ट्रपती होता आणि त्या काळात आपले थोडेसे संबंध परत विस्कळीत व्हायला लागले, परत डिस्टर्ब व्हायला लागले ट्रम्पच्या काळामध्ये. ट्रम्प नंतर जो बायडेन आता सत्तेवर आलाय, जो बायडेनच्या काळामध्ये परत आता आपले संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि जो बायडेन हा थोडासा लिबरल माइंडसेट, उदारमतवादी विचारांचा आहे आणि त्यांनी खूप पुढाकार घेतला आहे भारत आणि अमेरिका संबंध सुधारण्यासाठी. त्याविषयी काही हालचाली सुरू झाल्यात आणि या सगळ्याचा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे, कारण अमेरिका ही आत्ता बलाढ्य सत्ता आहे आणि अमेरिकेशी पंगा घेणं हे भारताला परवडणार नाहीये. आणि म्हणून आपली आयडियोलॉजी किंवा जे काय असेल ते बाजूला ठेवून आपण सगळ्यात आधी सुपर पॉवरची जमवून घेणं हे फार महत्वाचं आहे. यानंतरची महासत्ता म्हणजे रशिया. मग भारताचे रशिया धोरण. आता भारताचं रशिया धोरण कसं आहे ते थोडंसं लक्षात घ्या. भारतावरती समाजवाद आणि सोव्हिएत युनियनचा खूप प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. विशेषतः पंडित नेहरूंनी जेव्हा सोव्हिएत युनियनला व्हिजिट दिली तेव्हा तिथल्या समाजवादी तत्वज्ञानाने ते खूप भारावलेले दिसतात. तिथला कम्युनिस्टचा प्रयोग, समाजवादाची तत्व, कम्युनिस्ट म्हणजे सहकारी शेती, हे खूप आवडलं नेहरूंना आणि म्हणून त्यांनी समाजवादी तत्वज्ञान स्वीकारून भारतात ते कसं अंमलबजावणी त्याची करता येईल असे प्रयत्न केले. मुळात आवडी येथे जेव्हा काँग्रेसचं सेशन झालं त्यावेळेला सगळ्यात आधी समाजवाद हा शब्द तिथे वापरला गेला आणि नंतर तर राज्यघटनेच्या सरनाम्यामध्येच समाजवाद, धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द घातलेले आपल्याला आढळतात. समाजवाद ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आयडियोलॉजी आपण फॉलो करतोय ही त्यातली महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण सुरुवातीला तरी असं म्हणता येईल की बराच काळ रशियाच्या प्रभावाखाली होतो. आरंभीचा काळ आता थोडंसं बघूयात. आरंभीच्या काळाला शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती. ओके, म्हणजे या काळामध्ये आपल्याला दिसतं आरंभीच्या काळामध्ये नाटो, सेंटो, सियाटो असे
वेगवेगळे लष्करी करार झालेले दिसतात आणि या करारांना हे करार सगळे अमेरिकेने केलेले आणि त्या त्या लोकशाही प्रवृत्तीच्या देशांशी केलेले दिसतात. आणि सेंटो करार तर आपल्याला दिसतं की लोकशाही देश पण नाहीत, ते सरळ सरळ अरबी देशांशी करार केलेत त्यांनी. म्हणजे अमेरिकेने काय केलं की रशिया कुठे पुढं येऊ नये, रशियाचा समाजवाद पसरू नये याची काळजी केलेली आपल्याला घेतलेली दिसते. आणि याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने वॉर्सा करार केलेला दिसतोय. रशियाने पण मग काय केलं की सगळे साम्यवादी देशांबरोबर करार केला आणि साम्यवादी देशांची एक साखळी तयार केली अमेरिकेच्या विरुद्ध. म्हणजे अशा प्रकारे रशिया आणि अमेरिकेशी ते युद्ध खूप जोरात चाललेलं आपल्याला दिसतंय. 1971चा मैत्री करार. याचं कारण असं आहे की आपण आपल्या पुढे दुसरा काही पर्यायच नव्हता रशियाशी मैत्री करण्यापलीकडं. कारण 1971ला मैत्री करणं हे गरजेचं झालं होतं. नाहीतर आपण या सगळ्या धुमस चक्रीमध्ये राजकारणामध्ये टिकलो नसतो. आपली अलिप्तता कुठल्या कुठे या सगळ्या महासत्तांनी फेकूनच दिली असती, बाजूला पडली असती. या पार्श्वभूमीवर आपण 20 वर्षासाठी 1971ला रशियाशी मैत्री करार केला. आता आपण असं बघूयात की सोव्हिएत युनियन जरी नव्याने स्थापन झाला, 1917 साली तिथे बोल्शेविक क्रांती झाली आणि सोव्हिएत युनियन स्थापन झाला. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक असा त्याचा फुल फॉर्म आहे, USSR. पण गंमत अशी झाली की एका फ्युडल सिस्टीम मधून म्हणजे सरंजामशाही देशामधून, शेतीप्रधान देशामधून तिथे अचानक साम्यवादी क्रांती झालेली आहे आणि हे अपेक्षित नव्हतं. म्हणजे साम्यवादी क्रांती लोकशाही देशांमध्ये होईल, कॅपिटलिस्ट देशांमध्ये होईल असा कालमागचा अंदाज होता, भांडवलशाही देशामध्ये होईल. प्रत्यक्ष तिथं वेगळंच घडलंय. मग सोव्हिएत युनियनला अनेक आर्थिक पेच प्रसंगांना तोंड द्यावं लागलेलं आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे आर्थिक प्रारूप शोधून काढली. पण मग नंतर हळूहळू लक्षात असं आलं की 1980 पर्यंत सोव्हिएत युनियनचे आर्थिक मॉडेल टिकलेच नाही. म्हणजे लक्षात आलं की ते ज्या पद्धतीने प्रगती करायला बघतात ते टिकत नाहीये आणि ती आर्थिक मॉडेल्स, आर्थिक प्रारूप गळून पडली, कोलमडली आणि मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी वेगळं मार्ग स्वीकारला पाहिजे. मग याच्यातून काय झालं, 1985 मध्ये गोर्बाचेव यांनी नवीन धोरण स्वीकारले, पेरिस्ट्रोइका व ग्लासनोस्ट धोरण. परिणामी काय झालं, रशियाचं विघटन झालं. आता ही धोरणं कुठली आहेत, पेरिस्ट्रोइका म्हणजे काय, ग्लासनोस्ट म्हणजे काय, ते थोडक्यात पाहूयात. पेरिस्ट्रोइका म्हणजे पुनर्रचना, रिस्ट्रक्चरिंग म्हणजे पेरिस्ट्रोइका. म्हणजे आत्ताची जी शासन व्यवस्था आहे किंवा जी इकॉनॉमी आहे, जे मॉडेल आहे, त्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदे होतील असा त्याचा अर्थ आहे. आणि ग्लासनोस्ट म्हणजे खुलेपणा, लोकांना मोकळेपणाने बोलणं अलाउड केलं पाहिजे. परिणाम असा झाला की या धोरणामुळं USSR मध्ये राहणाऱ्या लोकांनीच USSRच्या धोरणांवरती टीका करायला सुरुवात केली. म्हणजे आर्थिक धोरणं असू देत, राजकीय धोरणं असू देत. आणि मग परिणाम त्याचा असा झाला की रशियाचं विघटन झालं. म्हणजे रशियामधून अनेक छोटे छोटे छोटी छोटी राज्य बाहेर पडली आणि त्यांनी स्वतंत्र देश स्थापन केले. याचं उदाहरणार्थ युगो हे कझागिस्तान, उझबेकिस्तान, चेचेन्या असे छोटे छोटे देश जे रशियाच्या बॉर्डरवरती होते ते सरळ बाहेर आले आणि त्यांनी स्वतंत्र राष्ट्र स्थापन केलं. लक्षात येतं. यानंतर आर्थिक उदारमतवादी धोरण आखले गेले. म्हणजे एक लक्षात घ्या, आर्थिक उदारमतवादी धोरण आखलं गेलं आणि मग पुन्हा जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती ही मैत्री आता आपल्याला तपासायला लागते. 1991 मध्ये
71चा करार संपला, 20 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं. मग आता काय करायचं? हा करार तर संपला. या 20 वर्षाच्या पहिला जो करार होता त्यामध्ये खूप कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम झाले, सांस्कृतिक देवाणघेवाण, नंतर त्या काळात इतर काही स्पोर्ट्स, अनेक प्रकारची देवाणघेवाण आपल्याला झालेली दिसते. 91 मध्ये हा करार पुन्हा आपल्याला असं दिसतं की केला गेला. म्हणजे परत तो करार केला आणि कंटिन्युएशन ऑफ फ्रेंडशिप ट्रीटी असं आपल्याला म्हणता येईल. 2000 मध्ये काय झालं? पुतीन सत्तेवर आला. पुतीनच्या काळामध्ये धोरणात्मक भागीदारीचा करार झाला. म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, धोरणात्मक भागीदारी म्हणजे भारत आणि रशिया यांचा UN मधील समन्वय इथं महत्वाचा आपल्याला आढळतो. रशियाच्या झेकोस्लोवाक व अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपाविषयी भारताने टीका केली नाही. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की रशियाने झेकोस्लोवाक, अफगाणिस्तान इथे जे काही हस्तक्षेप केला त्याच्याविषयी भारत काहीच बोलायला तयार नाही. अपेक्षित होतं बोलणं, कारण भारत हा अलिप्त देश आहे. जिथं जिथं कुठं अन्याय घडेल, जिथं जिथं हस्तक्षेप होईल तिथे बोलणं अपेक्षित आहे भारताने, पण भारताने मौन राखले याच्याबद्दल आणि याबद्दल भारतावरती भरपूर टीका झालेली आहे. दहशतवादाच्या बाबतीमध्ये 11 सप्टेंबरच्या हल्ल्याविषयी आपल्याला विचार करायला लागतो. 11 सप्टेंबरचा हल्ला म्हणजे अमेरिकेमध्ये जो 11 सप्टेंबरचा हल्ला झाला, नंतर इराणचा आण्विक प्रश्न, पॅलेस्टाईनचा प्रश्न, अण्वस्त्र प्रसार, निशस्त्रीकरण, अशा अनेक बाबतीत भारत रशिया यांचं एकमत झालं. म्हणजे वास्तविक 11 सप्टेंबरचा हल्ला हा अमेरिकेमध्ये झालेला आहे. अमेरिकेतल्या ज्या इमारती होत्या तिथे झालेला आहे. पण तरीही या बाबतीमध्ये भारत आणि रशिया यांचं युनायटेड नेशन्समध्ये एकमत झालेलं आहे की हे चुकीचं आहे. याशिवाय अण्वस्त्र प्रसार, निशस्त्रीकरण, अशा अनेक बाबतीत भारत रशिया यांचं एकमत झालेलं आपल्याला आढळतं. आता भारताच्या दृष्टीने रशियाचं महत्व काय आहे? आपल्याला रशियाचं महत्व अशा कारणासाठी आहे की काश्मीर सारख्या प्रश्नामध्ये रशिया कायम आपल्याला पाठिंबा देतो, दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत पाठिंबा देतो, भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळवण्यास रशियाचा पाठिंबा, संरक्षण विषयक पुरवठा देतो. म्हणजे अशा अर्थाने रशिया हा आपल्यासाठी महत्वाचा देश आहे. मग सध्याचे धोरण काय आहे? चीन रशिया संबंध, चीन पाक रशिया संबंध हे सुद्धा महत्वाचे आहेत. आता चीन रशिया संबंध कसे आहेत हे थोडंसं आपण बघूया. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी रशिया जेव्हा नव्याने स्वतंत्र झाला, 1917 मध्ये बोल्शेविक क्रांतीमुळे स्वतंत्र झाला आणि चीन हा 1949 मध्ये स्वतंत्र PRC स्थापन केला. सुरुवातीला चीन आणि रशिया दोघांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारल्यामुळे दोन्ही देशांची एकमेकाशी मैत्री होती आणि तो एक प्रकारे गट होता, ब्लॉक होता तो एक. पण मग नंतर चीन आणि रशिया यांच्यामध्ये वितुष्ट आले आणि चीन रशियापासून लांब गेलेला दिसतो आपल्याला. आता एक ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की चीन हळूहळू पाकिस्तानकडे झुकायला लागला. चीनने भारताच्या विरोधात असं पाकिस्तानला बरीचशी शस्त्रास्त्र वगैरे पुरवलेली आहेत आणि म्हणून रशिया आणि चीन यांची जरा मैत्री होती तोपर्यंत आपण थोडे सावध होतो, पण नंतर रशिया चीन यांच्यातही वितुष्ट आलं आणि मग आता आपण परत रशियाशी संबंध ठेवू बघतोय. पाक आणि रशिया संबंध, याचा अर्थ असा आहे की पाकिस्तानने सुद्धा रशियाला
रशियाला संबंध ठेवलेले आहेत आणि पाकिस्तानही वेगवेगळ्या राष्ट्रांकडून काहीतरी स्वतःला मदत मिळवायला बघतो, हे महत्वाचं आहे. याशिवाय भारत रशिया व्यापार संबंध, आता एक सांगते की भारत रशिया व्यापार म्हणजे आपण अनेक बाबतीमध्ये रशियाशी ट्रेडिंग केलेलं आहे. ओके. आणि अनेक बाबतीत रशिया आपल्याकडून कच्चा माल घेऊन जातो, पक्का मालाला बाजारपेठ शिकतो, असं अनेक वर्ष चाललेलं आहे. पण याच्या संबंधी काही करार सुद्धा करण्यात आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की भारत रशिया व्यापार जितका वाढेल तितका तितका भारताचा आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण आता एक असं लक्षात घ्या की रशियामध्ये कम्युनिझमची पडझड झाल्यानंतर रशिया आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम आहे का की जो भारताला अनेक प्रकारे मदत करू शकेल? तर उत्तर नाही असं येतं. आज जागतिक स्पर्धेमध्ये रशिया अमेरिकेशी बरोबरी करू शकत नाही. आता एक राजकारणाच्या दृष्टीने असं आपण चित्र बघूयात की कोण्या एकेकाळी अमेरिका आणि रशिया दोन महासत्ता यांच्यामध्ये एक युद्ध असल्यासारखं होतं, शीतयुद्ध म्हणूयात आपण त्याला. पण हे शीतयुद्ध केवळ जगावरती कुरघोडी करणे, जगावरती अंकुश ठेवणे, जागतिक सत्ता ताब्यात घेणे याच्या पुरतं होतं. पण रशियामध्ये कम्युनिझमची पडझड झाली, पाटापूट झाली, आर्थिकदृष्ट्या सुद्धा रशिया थोडासा किरकिळा झाला. परिणाम जागतिक स्पर्धेमधून रशिया एक प्रकारे बाजूला पडलाय. लक्षात येत आहे? म्हणजे रशिया हा नकळत स्पर्धेतून बाजूला पडला. मग आपल्याला एक महत्वाची गोष्ट असं म्हणावी लागते की 1991 ते 2000 ही हे एक अख्खं दशक असं चित्र होतं की रशिया स्पर्धेत नाहीये आणि अमेरिका ही एकमेव जागतिक आर्थिक सत्ता आहे की जी जगावर राज्य करू पाहते. अमेरिकेशी कॉम्पिटिशन करायला कुणीच नाहीये. मग आता आपल्या परराष्ट्र धोरणातनं विचार केला तर आपल्याला असं बघायला लागतं की जर अमेरिका ही एकमेव सत्ता आहे की जी जगावरती राज्य करू शकते आणि अशा एकमेव महासत्तेशी पंगा घेणं भारताला परवडणार नाही. आणि म्हणून आपल्याला अमेरिकेशी संबंध सुधारणे हा एकमेव पर्याय तिथे राहतो. अमेरिका जरी पाकिस्तानशी तिकडं झुकलेली असली, पाकिस्तानला मदत करत असली तरी सुद्धा अमेरिकेशी काहीतरी करून संबंध सुधारवणे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून भारत रशिया संबंधांचा अभ्यास करताना त्याच वेळेला आपल्याला अमेरिकेशी सुद्धा संबंध कसे ठेवायचे किंवा कसे बदलायचे हे ठरवायला लागतं. मग पाकिस्तानला जर F-16 अमेरिकेने पुरवली, त्या बॅकग्राऊंडवरती कोणी एकेकाळी रशियाने सुद्धा भारताला मिग विमानं पुरवलेली आहेत. म्हणजे ही एक प्रकारे सत्ता संघर्ष आहे. पण हा कधी होता? जोपर्यंत रशिया सुपर पॉवर होती तोपर्यंत होता. पण आता एक बघा, राजकारणातनं रशिया विड्रॉ होतोय आणि मग आता तुम्ही बघा ज्या सत्तेला फारशा आर्थिक पॉवर राहिल्या नाही, जी फार प्रभावी राहिली नाही, अशा सत्तेशी सुद्धा आपल्याला संबंध ठेवावे लागतात. 10 वर्ष तर अमेरिका एकमेव सुपर पॉवर होती इथे. भारत रशिया संबंधांचे भवितव्य कसे ठरते? मग एक तर ऊर्जाच्या बाबतीत सहकार्य म्हणजे कॉपरेशन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एनर्जी, अणुशक्ती, न्यूक्लिअर पॉवर, आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग म्हणजे अणुशक्ती, न्यूक्लिअर पॉवरच्या बाबतीत सुद्धा रशियाशी संबंध ठेवायला लागतात. उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग म्हणजे भारत रशिया यांनी जर मैत्री केली तर हा मार्ग निघू शकतो आणि त्याच्यामुळे अनेक व्यापारी रूट वगैरे आपल्याला तयार होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भारत आणि रशिया यांच्या संबंधांचा आढावा घेता येतो. हे त्यातले सगळे मुख्य मुद्दे मी तुम्हाला आज सांगितलेले आहेत. याच्या नंतरची
महत्वाची सत्ता म्हणजे चीन. आता तुम्ही म्हणाल चीन ही सत्ता म्हणताय. हो, चीन सत्ता आहे, कारण जशी जागतिक राजकारणातून सत्तेतून रशिया बाजूला व्हायला लागला, तर ती एक तुम्हाला कल्पना असेल की पॉवर व्हॅक्यूम असा राहत नाही. ती पोकळी कुठली तरी सत्ता पुढे येऊन भरली जाते. पण ही पोकळी भरायला चीन पुढे सरसावला. म्हणजे आता असं आहे की 2000च्या नंतर चीन हा इमर्जिंग पॉवर झालेला आहे. लक्षात येते, म्हणजे आता चीनची स्पर्धा ही अमेरिकेशी राहिली आहे. अमेरिका आता एकमेव सुपर पॉवर नाही राहिला, तर त्याला कॉम्पिटिशनला चीन पुढे आलाय. मग आता चीन अचानक कसं काय पुढे आला? असं काय घडलं की चीन इमर्जिंग पॉवर झाला? रशियाला रशियाची जागा चीन घेऊ बघतोय. याचं कारण असं आहे की 1999 मध्ये ब्रिटिशांचा हाँगकाँग बेटाशी असलेला करार, त्याला लीज म्हणतात, तो 100 वर्षाचा करार संपला. त्यामुळे ते ब्रिटिशांनी हाँगकाँग बेट चीनला परत देऊन टाकले. त्याच्यापूर्वी हाँगकाँग बेट ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. बरं, आज हाँगकाँगचं तुम्ही जागतिक स्टेटस बघितलं, इकॉनॉमिक स्टेटस बघितलं, तर हाँगकाँग खूप स्ट्रॉंग आहे. हाँगकाँग हा पहिली गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप सबळ आहे. त्याची इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे, कारण तिथे अनेक वर्ष ब्रिटिश राज्य होतं. मग आता एक बघा, 99 साली रेडीमेड इकॉनॉमी डेव्हलप झालेला देश जर चीनला मिळाला, तर चीनची इकॉनॉमी पटकन पुढे सरकणार की नाही? आपोआपच चीनची इकॉनॉमी सुधारली. म्हणजे कोणत्याही काळी जो चीन कुठल्याही सत्तेमध्ये नव्हता, तो अचानक सत्तेत आला. म्हणजे अशी काही कारणं भेटलेली दिसतात आपल्याला. लक्षात येते. म्हणजे मग आता 2000च्या नंतर असं दिसतंय की चीन हा इमर्जिंग पॉवर आहे, आणि म्हणून आपण चीनशी सुद्धा विचार करून संबंध ठेवले पाहिजेत. मग भारत आणि चीन याचा अभ्यास करताना आपल्याला काही प्रश्नांचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट, भारत आणि चीन यांच्यामध्ये अनेक प्रकारचे सीमावाद आहेत, बॉर्डर डिस्प्यूट्स खूप आहेत. कारण भारत आणि चीन यांच्यामध्ये तिबेट, नेपाळ असे कॉमन काही देश आहेत, आणि त्यांच्या सीमा त्यामुळं जवळ आहेत. त्याच्यात सीमावाद आहेत, हे महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त असं दिसतं की तिबेटचा प्रश्न म्हणजे सुरुवातीला तिबेटच्या स्वातंत्र्याच्या मागणीला भारताने पाठिंबा दिलेला होता. पण काय झालं की नंतर असं लक्षात आलं की आपण खूप तिथे हे करायला नको. अगदी तिथल्या दलाई लामाला आपण राजकीय आश्रय पण दिलेला होता. तिबेटी लोक बरीचशी आपल्या भारतामध्ये सुद्धा सेटल झालेली आहेत. पण नंतर आपण थोडी तटस्थ भूमिका घेतली आणि तिबेटवरती चीनचं सार्वभौमत्व मान्य केलेलं आपल्याला दिसतं. याशिवाय नकाशावरून पण काही वाद आहेत आपल्यामध्ये. ते कसे काय? तर भारतातला काही प्रदेश फोर्सफुली चीननी स्वतःच्या नकाशात दाखवलेला आहे, आणि ते नकाशे बदलू असं आश्वासन देतोय चीन, पण प्रत्यक्षात बदलत नाहीये. म्हणजे गेली अनेक वर्ष हे सगळं डिस्प्युटेड झालेलं आहे, वादात पडलेले ते नकाशे, आणि म्हणून नकाशावरून पण वाद आहे. जो प्रदेश चीननी स्वतःचा म्हणून दाखवलाय, आणि ते नकाशे काही चीन बदलायला तयार नाहीये. आता हे सीमावाद कसे सुरू झाले ते थोडस बघूयात आपण. एक तुम्ही लक्षात घ्या की चीनला स्वतंत्र देश, त्याचं सार्वभौमत्व मान्य करणारा भारत हा पहिला देश आहे. जरी आपण अलिप्तता स्वीकारलेली असली तरी सुद्धा चीनचं सार्वभौमत्व आपण मान्य केलंय. चीननी स्वीकारलेला साम्यवादी भूमिका पण मान्य केलेली आहे. पण चीन नंतर ते विसरला. यानंतर 1954 मध्ये बांडुंग परिषद वगैरे झाली, अलिप्त राष्ट्रांची परिषद. तिथे चीन हजर होता, आणि
चीनने अलिप्तता स्वीकारली नाही, पण बांडुंग परिषदेमध्ये नेहरू आणि चौ एन लाय यांनी पंचशील तत्वे केली. भारत आणि चीनच्या मध्ये एक प्रकारे 5 एग्रीमेंट्स केले, पंचशील तत्वे. ती पंचशील तत्वे आपण पूर्वी मागे पाहिलेली, तुम्हाला आठवत असेल, मागच्या लेक्चरला पाहिलेत. मग ते झालं, पण नंतर असं झालं की तोपर्यंत सगळं गुडी गुडी होतं, पंचशील तत्वे, हिंदी चीनी बाई बाई वगैरे. पण 1960 मध्ये चीन आणि रशिया या कम्युनिस्ट ब्लॉकमध्ये फूट पडली, रिफ्ट म्हणतात त्याला. त्यामुळे चीन आणि रशिया वेगळे झाले. वन्स अपॉन टाइम, कोण एकेकाळी चीन आणि रशिया कम्युनिस्ट ब्लॉक एक होता, आणि इकडे अमेरिकेला जॉईन झालेले भांडवलवादी देश वेगळे होते. तिथं फूट पडली आणि चीन वेगळा झाला, रशिया वेगळा झाला. काही काळ रशिया आपला नाधड मित्र नाधड शत्रू अशी अवस्था होती. म्हणजे 1971 पर्यंत रशियाची अशी विशेष भूमिका आपल्याविषयी काहीच नव्हती. 1962 ला काय झालं, चीनने मग आपल्यावरती आक्रमण केलं. म्हणजे ही सगळी तत्व वगैरे बाजूला ठेवली गेली, हिंदी चीनी बाई बाई, फ्रेंडशिप वगैरे, आणि आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणामध्ये आपण हरलो. आपला काही भाग चीननी ग्रॅब केला, आणि तो ग्रॅब केलेला भाग आजपर्यंतही आपण मिळवू शकलेलो नाही. अक्साई चीनवरूनही असाच वाद आहे. अक्साई चीननी फोर्सफुली आपला भाग जो त्यांच्या ह्याच्यात दाखवलाय तो अक्साई चीन, आणि काही भाग त्यांनी कॅप्चर केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून चीनचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे चीनचा पाकिस्तानला पाठिंबा कायम दिला जातो. हे पण चूक आहे. वास्तविक पाकिस्तान हा आपला शत्रू प्रदेश आहे आणि त्याला चीन पाठिंबा देतो. मग भारताचं भौगोलिक रचना जर आपण डोळ्यापुढे आणली तर चित्र डोळ्यापुढे आणा की एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला चीन आहे, आपण मध्ये भारत आहे, टोकावरती काश्मीर आहे, आणि काश्मीरमध्ये सुद्धा काही भाग पाक ऑक्युपाईड काश्मीर असं आहे, त्याच्यातच अक्साई चीन पण आहे. आणि मग तुम्ही बघा की त्या दोघांनी काय केलेलं आहे की परस्पर संगनमत करून असे काही रस्ते वगैरे बांधलेत. भारताची परवानगी न घेता चीननी पाकिस्तानशी व्यापार करण्याच्या दृष्टीने काराकोरम हायवेज वगैरे बांधलेले आढळतात. मग तुम्ही आता याच्यात आपल्या लक्षात असं येते की चीन आणि पाकिस्तान हे मिले जुले, म्हणजे हे वाद आपण आधी सोडवले पाहिजेत. चीन बरोबर बरेच वाटाघाटी करार झालेले आढळतात. जे कैलास मानस सरोवर भारतीय यात्रेकरूंसाठी खुले केले. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. हुआंगहुआची भारत भेट झाली. 1988 मध्ये राजीव गांधींनी चीन भेट घेतली, द्विपक्षीय करार केला. 1991 मध्ये ली पेंगची भारत भेट झाली. तर व्यंकटरमणची चीन भेट. आपण फार मोठे बदल झाले नाहीत. म्हणजे दोन देशांमधील जरी नेते एकमेकांच्या देशांना भेटी देऊन आले तरी फार मोठे बदल घडले वगैरे असं काही घडले नाही. आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 1974 ला आपण जी पहिली अणु चाचणी केली तेव्हा चीननी टीका केली, त्यांना ते आवडलं नाही. चीननी टीका केली, पाकिस्ताननी केली, अमेरिकेने केली. कारण अमेरिका हा अनप्रेडिक्टेबल आहे, तो कधी पाकिस्तानच्या बाजूने असतो नसतो. त्यामुळे अमेरिका आपल्याला असं सांगता येत नाही त्याची पॉलिसी. शिवाय 1998 मध्ये पण आपण अणुचाचणी केली. 1998 मध्ये जी अणुचाचणी केली त्याच्यामुळे भारत आणि चीन संबंध अजून बिघडले. लक्षात येत आहे? कारण 1998 ची अणुचाचणी ही आपण सीटीबीटीच्या बॅकग्राऊंडवरती केलेली आहे, आणि सीटीबीटी एनपीटी यासारखे करार हे जे विकसनशील देश आहेत त्यांनी अण्वस्त्र बनवूच नये त्यांच्यावर बंदी घालणारे असे ते करार आहेत. 1905 च्या सार्कच्या बैठकीमध्ये चीनची उपस्थिती निरीक्षक म्हणून होती.
म्हणजे चीनला सार्कचं सभासदत्व करून घ्यावं असं काही देशांनी मागणी केली होती, पण भारताने त्याला मान्यता दिली नाही. कारण चीन हा साऊथ एशियाचा भाग येतो आणि सार्क ही साऊथ एशियातल्या राष्ट्रांची समिती आहे, संघटना आहे. पण आपण काही त्याला मान्यता दिली नाही. 1906 मध्ये भारत चीनने नथुला मार्ग व्यापारासाठी मोकळा केला. त्याच्या आधी 44 वर्ष तो मार्ग बंदच होता. ते भारत आणि चीन यांचे संबंध हे पहिल्यापासून तणावात्मक आहेत. लक्षात घ्या तुम्ही की आपली हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जरी बरीचशी मिळती जुळती, आशियाई देश, बुद्ध धर्माचा प्रसार आहे, काही कॉमन गोष्टी आहेत. कोणी एकेकाळी चीन मधले विद्वान पंडित तिकडं शिकायला यायचे, आपले तिकडं शिकायला जायचे. हे सोडलं तरी राजकीय दृष्ट्या मात्र आपलं ट्युनिंग कधी जमलेलं नाहीये. 44 वर्ष नथुला मार्ग बंदच होता. 2012 मध्ये ब्रिक्सची बैठक झाली. मग या बैठकीला चीन हजर होता. 2017 मध्ये डोकलामचा प्रश्न उभा राहिला. डोकलाम हा पण एक चीननी फोर्सफुली केलेला हस्तक्षेप आहे भारतामध्ये. मग भारत आणि चीन यांच्यामध्ये असे अनेक सीमारेषेशी संबंधित असे वाद आहेत. त्यातलाच एक डोकलाम इश्यू आहे. नंतर काश्मीर मधल्या व्हॅलीचा एक इश्यू आहे. काराकोरम हायवेज आहे. मॅकमोहन लाईनचा पण प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न चीन आणि भारतामध्ये आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला महत्वाची गोष्ट अशी इथे हायलाइट करायला लागते की चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये जो हस्तक्षेप केलेला आहे काय, तो अतिशय वाईट आहे आणि चीन हळूहळू अरुणाचल प्रदेश आपलाच आहे असं म्हणायला लागले. तर या गोष्टी सिरियस आहेत आणि चीन हा हळूहळू विस्तारवादी भूमिका घेतोय. भारताचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व अडचणीत आणून भारतामध्ये तो घुसायला बघतोय. लक्षात आलं? म्हणजे चीन हा विस्तारवादी असा भूमिका घेणारा देश आहे असं आपल्याला दिसतं. चीन हा एक तर पहिली गोष्ट विश्वासार्हता नाहीये. गलवान इश्यू काश्मीर मधला तो पण पेंडिंग आहे. असे अनेक इश्यू भारत आणि चीन मध्ये पेंडिंग आहेत. तर हे आतापर्यंत झालं. आपण सीमांवरून कसे वाद आहेत काय हे बघितलं. मग चीन आणि भारताचे आर्थिक संबंध कसे आहेत तर 2000 नंतर असं म्हणता येईल की आर्थिक संबंध सुधारले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही सुरू झाली. म्हणजे चीनने भारतामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही सुरू केली. याच्या पुढचा भाग म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. 2017 मध्ये जिनपिंग यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. यामध्ये सुमारे 60 देशात पैसा गुंतवायला सुरुवात केली. कारण चीन हा सर्वात जास्त कच्चा माल आयात करून पक्का माल विकणारा देश झाला. या प्रकल्पामुळे चीन व इतर आशियाई देश एकमेकांशी जोडले गेले. ओके, म्हणजे हा जो एक नवीन स्टँड घेतलाय त्याच्यामध्ये चीन आणि आशियाई देश एकमेकांशी जोडले गेले आणि आशियाई देश सुद्धा एकमेकांशी जोडले गेले. म्हणजे हा जो नवीन प्रकल्प आहे याच्यामुळे एक काय झालं की संसूचन, कम्युनिकेशन, एकमेकांशी संबंध प्रस्थापित होणे ही गोष्ट व्हायला विषयीशी सुद्धा संबंधांविषयी बोलू शकतो. तर आज आपण काय पाहिलं की भारताचे हे जे सुपर पॉवर्स आहेत म्हणजे अमेरिका, रशिया आणि चीन या तिन्ही पॉवर्सशी संबंध कसे आहेत आणि ते कसे कमी जास्त होतात हे इथं अतिशय महत्वाचं आहे. कारण ते सतत अप्स अँड डाऊन्स त्याच्यामध्ये चालू असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी धोका जो आहे तो रशियाकडून अजिबात धोका नाही किंवा लिस्ट धोका आहे. सगळ्यात जास्त धोका आपल्याला चीनकडून आहे. कारण तो सतत धोरण बदलतो
आणि चीनचं धोरण बदललं की आपल्याला आपले परराष्ट्र धोरण थोडंसं पुनर्विचार करायला लागतो. अमेरिकेच्या बाबतीमध्ये कसं आहे की तिथला प्रेसिडेंट कोण येतो याच्यावरती थोडेसे आपले संबंध ठरतात. आतापर्यंतची ऑब्झर्वेशन अशी आहेत की तिथं डेमोक्रेटिक पक्षाचा जर प्रेसिडेंट आला तर आपले संबंध बरे असतात. रिपब्लिकन पक्षाचा नेता आला तर परत थोडे संबंध डगमगायला लागतात. आणि म्हणून बराक ओबामाचे जे काही पिरियड होता त्या काळात आपले संबंध सुधारायला लागलेले होते, लक्षात घ्या. मग ट्रम्पच्या काळात परत डगमगले, परत आता जे जो बायडेनच्या काळात अशी आपल्याला अपेक्षा आहे की संबंध सुधारतील. तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवायला लागतं. आता मोदींचा जो काळ आहे 14 सालपासून आताचा जो काळ आहे, एक लक्षात घ्या की मोदींच्या काळामध्ये भारतामध्ये हिंदुत्वाची लाट उसळली आहे. देवळांचं पुनरुज्जीवन चाललंय, अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. आणि हिंदू बेस्ड आहे, तत्वज्ञानाचा बेस आहे. आणि म्हणून मग तत्वज्ञानाची सिमिलॅरिटी बौद्ध धर्माशी पण म्हणून की आत्ताची जी लेटेस्ट पार्श्वभूमी बघितली तर भारताचे या सुपर पॉवरशी संबंध कसे आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यातूनही गडबड जी आहे ती सगळी चीनच्या बाबतीमध्ये आहे. कारण चीन हा पाकिस्तानला प्यादा म्हणून वापरतोय, चीन हा श्रीलंकेलाही प्यादा म्हणून वापरतोय. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघही भारताचे शेजारी आहेत. जर आपले शेजारी चीनच्या मुठीत गेले तर आपल्याला जास्त प्रकारे शत्रुत्वाला तोंड द्यायला लागते. त्यामुळे भारताच्या सीमेवरच्या या देशांना चीननी स्वतःच्या ताब्यात ठेवणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. भूतानलाही चीननी ताब्यात ठेवले कारण तिथं कम्युनिझम पसरतोय. नेपाळ कॉन्कर करायला बघतो चीन. नेपाळमध्ये ऍक्च्युली हिंदू धर्म आहे सगळा, पण नेपाळ गरीब आहे. अफगाणिस्तान आहे, कुठला ब्रह्मदेश, तिथेही सगळं कम्युनिझमचं वार आहे. हे सगळं जर बघितलं तर आपल्याला आत्ताच्या क्षणी चीन बरोबर आपलं धोरण कसं आखलं पाहिजे याचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. आणि अमेरिकेला पॉलिसी अशी, जरी तो लोकशाही प्रधान देश असला तरी आयडियोलॉजी किंवा असं काही नाहीये. अमेरिका हा पाकिस्तान मुस्लिम धर्मीय देश आहे, तर तिकडेही झुकलेला असतो. इराण वॉर मध्ये पण अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट दिसते. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अमेरिकेने हस्तक्षेप केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे असं आहे की हे सगळे जे सुपर पॉवर्स आहेत या सगळ्या छोट्या छोट्या राष्ट्रांना आपापली प्यादी म्हणून वापरतात आणि जागतिक राजकारणावरती स्वतःचा होल्ड निर्माण करायला बघतात. आणि म्हणून भारताचा परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना सगळ्यात आधी आपण सुपर पॉवर्सचा स्टँड कसा आहे, महासत्तांच्या भूमिका कशा आहेत हे बघणं अतिशय महत्वाचं ठरतं. आणि महासत्तांच्या भूमिकांचा अभ्यास केल्याशिवाय आपण आपली सत्ता, आपलं धोरण ठरवणं हे अतिशय धोकादायक आहे. आणि इनोसंटली अगदी निष्पापपणे आम्ही अलिप्त राष्ट्र आहोत असं म्हणणे चूक आहे. आणि आज आता ती अलिप्त चळवळ ही राजकीय दृष्ट्या अलिप्त राहिलीच नाही ना. अलिप्त चळवळ जी आहे ती आता आर्थिक चळवळ झालेली आहे. अलिप्त चळवळीचा मुख्य हेतू या अलिप्त ग्रुपमध्ये जी जी राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक प्रगती करणं असं झालंय. म्हणजे अलिप्ततेचा फोकस आता राजकीय पासून आर्थिक कडे वळलेला आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. त्यामुळे हे फोकस बदलतोय आणि या बदलत्या बॅकग्राऊंड वरती आपल्याला हा सगळा विचार करायला लागतो. म्हणून आज आपण असं पाहिलेलं आहे. तर याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.